परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री रंगनाथ गुरु नमस्ते बोला समजा एकच मत सांख्याचं मत झालं चित ज्ञान मानणार आहे ते नव्याने प्राच्यनायक दोन मतात दोन विचारायचे सिद्धांती सुवार्ता अत्यंत विरुद्ध है। त्याच्या आधीचा विषय वाच आत्मा नाना है आणि सुखाद इस रीति से सांख्य मत में आत्मा असंग है, सुखादिक बुद्धि के परिणाम है या ते बुद्धि के धर्म है और आत्मा नाना है। सिद्धांती सो वार्ता अत्यंत विरुद्ध है। कोणती वार्ता? आत्मा नाना मानणार आहे, बाकी बुद्धीचे धर्म हे आपल्याला मान्य आहेत, परंतु आत्मा नाना मानले हे अत्यंत विरोधात आहे अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने। जो सुख दुख आत्मा के धर्म होवे तो सुख दुख के प्रति शरीर भेद होने ते आत्मा का भेद होवे। सो सुख दुख आत्मा के धर्म तो है नहीं किंतु बुद्धि के धर्म है, या ते सुख दुख के भेद से बुद्धि का ही भेद सिद्ध होवे है, आत्मा का भेद सिद्ध होवे नहीं। आत्म्याचा भेद सिद्ध नाही, आत्मा नाना नाही। सुख दुःखाच्या व्यवहारावरून सुख दुःखाच्या भेदावरून बुद्धीचा भेद आहे, म्हणजे बुद्धी नाना झाल्या। बुद्धी अनेक आहेत पण आत्मा एकच आहे। पण त्या सुख दुःखाची संगती त्यांनी त्यांच्या लक्षात का असं कोण जाणे, ती संगती नाही लावता आली त्यांना। म्हणून असंग मानायचा, असंग मानून ज्ञान स्वरूप मानायचा आणि नाना मानायचा ही अत्यंत विरुद्धची गोष्ट आहे। साधू संतांच्या, शंकराचार्यांच्या, वेदव्यासांच्या, तुकोबारा ज्ञानोबरायांच्या यांच्या विचाराचा अत्यंत विरोध आहे। म्हणून इथे गुरुजी म्हणायचे आर्य नास्तिक आणि आर्य आस्तिक, केवळ आस्तिक वेगळे, आर्य नास्तिक आस्तिक वेगळे आणि केवळ नास्तिक वेगळे। केवळ नास्तिक म्हणजे सहा शास्त्र वेद न मानणारे, त्याला तो विषय नको येतो। आत्मा सुख दुःखाचे धर्म बुद्धीचे मानून आत्मा नाना मानणं हे अत्यंत विरोधात आहे। जैसे एक ही व्यापक आकाश में नाना उपाधि के धर्म उपाधि और आकाश के अविवेक से प्रतीत होवे है। म्हणून नाना आकाश घटाच्या उपाधीमुळे वाटतात, पण हे उपाधीमुळे नानाच वाटतं। आकाशामध्ये नानाच नाही, पण हे जर तुम्ही मानलं तर तो विचार कमी आहे, अविवेक आहे। नाना तो मानणं हे अविचाराचं लक्षण आहे। सूर्य नाना आहेत का एक आहेत? तैसे एक ही व्यापक आत्मा में नाना बुद्धि के धर्म अविवेक से प्रतीत होवे है। जसं नाना घट आकाश आहेत, आकाशा ठिकाणी आकाश एकच आहे, उपाधीमुळे नाना घट आकाश वाटतात, त्याप्रमाणे बुद्धी नाना आहेत, नाना बुद्धीचे धर्म त्यांच्या ठिकाणी आहेत, परंतु अविचार असल्यामुळे, विवेक नसल्यामुळे ते आत्म्याचे वाटतात। वास्तविक आत्मा एक आहे, आत्म्याच्या ठिकाणी कोणता धर्म नाही, ते असंग आहे, तो निर्विकार आहे, ज्ञान स्वरूप आहे। हे असे वेदांत म्हणतात। यह वार्ता सांख्य मत में अंगीकार करनी उचित है।
आम्ही जे म्हणलो ते सांख्यशास्त्राने मानावं योग्य आहे असं म्हणणं की सगळे बुद्धीचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाही. ज्याप्रमाणे आकाश असंग आहे, एक आहे, व्यापक आहे, घटाच्या उपाधीमुळे नानाचं वाटतं, त्याप्रमाणे बुद्धीचे नाना असल्यामुळे नाना उपाधीमुळे नाना वाटतात. परंतु तसं नसताना आत्मा एक आहे, अविचारामुळे आत्म्याचे वाटतात. तर हे अविचार न ठेवता विचार जर पडतो, बुद्धी नाना म्हणा, सुख दुःख नाना म्हणा, आत्मा एक म्हणा, हे म्हणणं उचित म्हणजे योग्य आहे. आत्मा को असंग मानिके नाना अंगीकार करना निष्फल है. पुन्हा आत्मा असंग मानायचं आणि त्याला नाना मानायचं हे मात्र निष्फळ आहे, म्हणजे त्यात लाभ काही नाही. और कोई आत्मा मुक्त है और अनको बंध है. इस रीति से बंध मोक्ष के भेद से जो आत्मा का भेद अंगीकार करे सो भी बने नहीं. आता काही आत्मा मुक्त आहेत आणि काही बद्ध आहेत असं म्हणणं हे सुद्धा बरोबर नाही. कारण आत्मा एकच आहे, पण ज्या अंतःकरणाला किंवा ज्या अधिकाराला स्वरूप कळते ते अंतःकरण मुक्त आहे. पण आत्मा केव्हाही मुक्त आहे. ज्ञानी असलं तरी मुक्त आहे, अज्ञानी असलं तरी मुक्त आहे. फक्त ज्ञानी पुरुषाला कळलं, विचार असतो साधनाने मी ब्रह्म आहे असं कळलं, आणि ज्याला अधिकार नाही त्याला मी ब्रह्म आहे असं कळत नाही, म्हणून ते बद्धता व्यवहार होतो. आत्म्याच्या ठिकाणी होत नाही, पण न कळल्यामुळे आत्म्याचं वाटतं, माझं वाटतं. जर नाही तर काय वाटतं सांगू तुम्हाला, शरीराचा व्यवहार आत्म्याचा आहे का? पण माझं वाटतं नाही, झाड गेला वायाला. स्थूलाचा धर्म अंगावर घेतला तिकडे घे, सूक्ष्माचा धर्म अंगावर घेतला, हे विचाराने का विचाराने? अविचाराने. आता हे कुठला व्यवहार, सात्विक असो, राजस असो, तामस असो, हे सगळे व्यवहार मायाचे आहेत ना. मग माझं म्हणायचं अज्ञान. मग हे कुठं विचार शकतात? म्हणून सांख्यशास्त्राने सगळे हे बुद्धीचे धर्म सांगितले, नाना बुद्धी सांगितले, पण त्याच्याबरोबर आत्मा नाना म्हणजे विचार कमी पडले त्यांचे, आणि ते उचित नाही. म्हणून आत्मा एक आहे. घटाच्या नानात्व घटामुळे घटात आकाश नानाच वाटतं, पण आकाश एक आहे. तसं आत्मा एक आहे. आणि सुख दुःख बंध मोक्ष ते बुद्धीचे धर्म आहेत. बुद्धीचे धर्म, सुख दुःख बुद्धीचे धर्म, कर्तृत्व बुद्धीचे धर्म, आणि बंध मोक्ष सुद्धा बुद्धीचे धर्म. तो वर सांगता येईल का? हरिपाठातलं चरण काय म्हणते माऊली? बुद्धीचे वैभव मोक्षाची बुद्धी, आणि त्याच्या उलट अमृता नव्हती, तो ना माहित नाही. बुद्धी बोध्य सोके, आणि ते एवढी वस्तू चुके. बुद्धी बोध्याला सोकले म्हणजे विषयाकडे गेली, ती पंचविषयामध्ये पडले, ते एवढी वस्तू चुके. स्वरूपाला विसरले म्हणून ते पंचविषय भोगी ठेवून तिकडे ते धावते. पण अज्ञानी बुद्धी प्रपंचात राहते, विचारी बुद्धी परमार्थात राहते. ते बी सत्शास्त्र अध्यात्म विचार असला तर, नाहीतर आंधळा सात्विक असला तर ह्यांचे थोरले भाऊ कोणचे? ते प्रपंच साठवणारे महाराज, त्यांचे थोरले भाऊ. एक गुरूंचं दर्शन सांगून जातो. महाराजांनी कथा कीर्तन करून मठ बांधलं काय, आणि दुकानदारांनी दुकान धंदा करून वाडा बांधला काय, दोघं सारखेच. धंद्यात फरक, विषयात फरक. धंद्यात फरक. तो धंदा आहे तो वेगळा चुकीचा आहे का नाही? धंदा चुकीचा नाही, हेतू चुकीचा आहे. तसं नाही करायचं. हे धंदा चुकत नाही, हेतू चुकीचा आहे. कथा कीर्तन करणं चांगलं आहे का नाही, पण मठ बांधणं चुकीचं आहे का नाही? हां, हे तर भीड नाही, आणि कोणाचं एक व्यक्तिमत्व घेऊन नाही बोलत, वस्तुस्थिती असेल. हो, नाही झालं. पण ते यशोधर महाराजांचा तुम्ही कधी विसरणार नाही. खूप गोड बोलले. काहीच संसार तुम्हा नाही, ही गुरुजराच. हो, बाकीचं काहीच नाही. आबाला नव्हतं काहीच. ते संत मालिकेत असल्यामुळे ती बाहेरची उपाधी वाटते. तर ते मला म्हणायचे, मी माझा आहे का, मी यात गुंतलो का, पण ही परंपरा आहे ती योग्य आहे का नाही, असं मला ते बोलायचं आम्ही दोघं असल्यावर. नाही तर चला अरण्यात, मला कळतंय
पण ही परंपरा संत मालिकेची आहे, त्याच्यामुळे काही चुकीचं नाही. आणि हे नाही तरी नव्हतंच नव्हतं. अरे वेगळं आहे, तुम्हाला कळत नाही, अनाधिकारी म्हणावा का न म्हणा काहीच कळत नाही. गुरुजींनी लवंग खाऊन दे, लवंग आणि मिठाने दात घासावेत आणि साध्या पाण्यात कपड्याची भिजून वाळू टाकावेत. बघा आता कसं फरक आहे. त्याचं एक कारण सांगा, विषयासक्ती प्रपंचाची अधिक व्याप्त असल्यामुळे चिंतन होत नाही. विषयासक्तीमध्ये विलास असतो आणि विलास असतो ते हव्यास असतो. हव्यास माणूस विलास करतो आणि विलास केल्यावर प्रपंच वृत्ती व्याप्ती, त्यामुळे चिंतन करत नाही. हे दोष आहे. आणखी एक शब्द सांगू गुरुजींचा. एका मोठ्या धार्मिक दात्या त्यांच्यावर निष्ठा ठेवणार, त्यांनी 1 लाख रुपये दिले, ठेवले पुढे. त्यावेळी पावसाळे होते, जास्त माळूचं ठिकाण होतं बसायला, तर माळू गळायचं, हे तर ठेके जसे ते जात. तर म्हणले गुरुजी हे घ्या आणि माळू रिपेअर करा. हे नाही म्हणजे हिथं गळायला तिथं बसता येतं, तिथं गळायचं तर इथं बसता येतं. काय करायचं हे? त्याने विद्यार्थ्याला माळव तर गवत सुद्धा काढायला सांगत नसत. इतकी वृत्ती अव्यवहारी होती, तेव्हा ही वृत्ती होती. आता बाकीचं आम्हाला सांगायचं नाही. ही अशी स्थिती एवढी संपतो. म्हणून नानत्वाचा भ्रम आहे, हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत. आकाश एक आहे, अनेक घटोपाधीमुळे नाना वाटतं, तसं आत्मा एक आहे, पण बुद्धी अनेक असल्यामुळे ते नाना वाटतं. पण हे अविचाराने वाटतं, विचाराने आत्मा एक आहे आणि सगळे बुद्धीचे धर्म आहेत. चला काहे थे जो बंध मोक्ष आत्मा में अंगीकार करे तो बंध मोक्ष के भेद से आत्मा का भेद सिद्ध होवे. सो बंध मोक्ष सांख्य मत में असंग आत्मा में अंगीकार किए नहीं. आता गमत, जर आत्मा नाना मानून बंध मोक्षाचे धर्म जर मानले तर सांख्य मतामध्ये आत्म्याचे सुख दुःख धर्म बंध मोक्ष धर्म मानले नाही, तर ते बुद्धीचे मानले. किंतु बुद्धि के अविवेक से बंध अंगीकार किया है. मन बुद्धीच्या ठिकाणी विचार नसल्यामुळे बंधाचा अंगीकार केला त्याने. और बुद्धि के विवेक से बंध का मोक्ष अंगीकार किया है. आणि बुद्धीच्या ठिकाणी जर ते विवेक झाला तर मग मोक्षाचा अंगीकार केला. पण हे बंध मोक्ष दोन्ही बुद्धीचेच आहेत, आत्म्याचे नाहीत. आत्मा असं म्हणलं त्याला संबंधच नाही ना. मग सगळं परमार्थ बुद्धीचाच आहे आणि प्रपंच भी बुद्धीचाच आहे. जो वस्तु अविवेक से होवे और विवेक से दूरी होवे सो वस्तु रज्जू सर्प की न्यायी मिथ्या होवे ही. वेदांताचं म्हणणं असं की जर विचाराने पाहिलं तर ते वस्तू बंध मोक्ष वेगळे आहेत, म्हणजे बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत. असं जर कळलं तर रज्जूच्या ठिकाणी जसा सर्प मिथ्या आहे ना, रज्जूच्या ठिकाणी काहीच नाही, तसं विचाराने हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत, असं सिद्ध होईल. आत्मा विषय भी बुद्धि के अविवेक से बंध है और विवेक से दूरी होवे है. आणि आत्म्याच्या ठिकाणी बंध आहे, आत्म्याच्या ठिकाणी मोक्ष आहे, असं जर विचार केला तर विचाराने कळतं हे. कारण बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी नाहीच, हे विचार. रज्जूच्या ठिकाणी सर्प नाहीच, सर्पाचा भ्रम आहे. तसं आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्षाची संगती, आत्म्याच्या ठिकाणी असं जर म्हणलं तर अविवेक आहे. आणि विचार जर केला तर हे सगळे धर्म बुद्धीचे आत्म्याचे नाही. त्याला याते बंध मिथ्या है. म्हणून बंध मिथ्या आहे, मोक्ष पण मिथ्याचं होतो. जैसे बंध मिथ्या है तैसे आत्मा का मोक्ष भी मिथ्या है. जसं बंध मिथ्या आहे तसं त्याला मोक्ष म्हणणं हे सुद्धा मिथ्याच आहे. कारण बुद्धीच मिथ्या आहे, त्याच्या बंध मिथ्या आहे आणि त्या मिथ्या बुद्धीला मोक्ष म्हणणं ते बी मिथ्याच आहे. जामे बंध सत्य होवे
ताकाही मोक्ष सत्य होवे हे. ज्याच्यात बंधच खरा आहे त्याच्यात मोक्ष खरा आहे, पण हे दोन्ही खोट आहेत. बंध अविचारण खरा वाटतो, विचाराने बंध मिथ्या आहे, सर्पाप्रमाणे, रज्जू सर्पाप्रमाणे. और आत्मा में बंध मिथ्या है, याते मोक्ष भी मिथ्या है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी दोन्ही मिथ्या आहेत, बंध मोक्ष दोन्ही मिथ्या आहे. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव बुद्धीचे धर्म आहे. जाणीव म्हणजे मोक्ष, नेणीव म्हणजे बंध. हे दोन्ही आत्म्याच्या ठिकाणी, भगवंती नाही म्हणजे आत्मस्वरूप ठिकाणी दोन्ही नाहीत. इस रीति से मिथ्या जो बंध मोक्ष सो आकाश की न्याय एक आत्मा में भी बने है. मन है म्हणून आकाशाच्या ठिकाणी नानाचं घटाचं पद म्हणून वाटतं, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष वाटतो, पण बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी नाही. तिनके भेद से आत्मा का भेद सिद्ध होवे नहीं. म्हणून त्या बुद्धीच्या भेदामुळे आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे, आत्मा नाना म्हणणं हे बरोबर नाही. आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही, आत्मा एकच आहे का नाही. आत्मा डुकराचा आत्मा तुमचा आत्मा एकच आहे का. आत्मा काय ना असंग आहे. डुकराची उपाधी आहे, बैलाची उपाधी आहे, पाखराची उपाधी आहे, पण आत्मा तर तो एक आहे. पण अविचारामुळे आत्म्याच्या ठिकाणी वाटत आहे हे बात. पण विचारण जर पाहिलं तर हे नाही, त्याला एकच दर्शन महत्वाचं. आकाश असंग आणि व्यापक आहे. आकाशाच्या ठिकाणी नाना उपाधी आहेत, पण त्या उपाधी न कळल्यामुळे अविचारामुळे आकाशात परिच्छिन्नता वाटते. पण ज्या काळी आकाश परिच्छिन्न वाटते त्या काळी ते परिच्छिन्न नाही. नानत्व उपाधीचं आहे, पण विचार नसल्यामुळे त्या उपाधी नानत्व हे न कळल्यामुळे आकाश नाना आहे असं वाटतं. याचं नाव अविचार. म्हणून तुकोबार आहे, मग तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे धूर भरून. म्हणून दोन्ही पदार्थाचा विवेक नाही, हे आहे अविवेक, आणि अविवेक हे आहे अज्ञान, हे आहे धूर, बुद्धी रूपी डोळ्याच्या ठिकाणी. याते सांख्य मत में आत्मा का भेद असंगत है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी नानाचं म्हणणं, आत्म्याचा भेद मानणं हे असंगत आहे, म्हणजे योग्य नाही. भेद असंग आहे. भेद त्याच्यावर टिप आहे. यहाँ यह भेद की बाधक युक्ति है. एक आत्मा का भेद अन्य आत्मा विषय वर्तता है. आता एक आत्म्याचा भेद जर असं म्हणलं तर अनेक आत्म्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार होतो. ऐसे कहने वाले प्रतिवादी को पूछा चाहिए. असं ज्यांनी मानलं त्याला असं विचारावं, तो प्रतिवादी त्याला, सो भेद क्या भेदरहित आत्मा विषय वर्तता है. काय सो भेद क्या भेदरहित आत्मा विषय वर्तता है. तो भेद जो आहे त्या भेदरहित आत्मा आहे त्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार होतो का किंवा विचारायचा. किंवा भेद सहित आत्मा विषय किंवा भेदसहित आत्मा आहे का. भेदरहित किंवा भेद. हा, एक भेदसहित आहे का भेदरहित आहे. भेदरहित आत्म्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार होतो का, किंवा भेदसहित आत्मा त्याच्या ठिकाणी व्यवहार होतो का. म्हणजे दोन्ही प्रकारे त्याला विचारलं. प्रथम पक्ष को कहे तो व्याघात दोष होवेगा. पहिला पक्ष जो आहे की आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही पण भेदाचा व्यवहार होतो असं जर म्हणलं तर व्याघात दोष होतो. व्याघात दोष म्हणजे माझ्या तोंडात जीभ नाही म्हणल्यासारखा, तेव्हा गुरुजी सांगा माझा बाप ब्रह्मचारी म्हणल्यासारखा. हे जसं व्याघात दोष असतो तसंच आहे रे, तसंच आहे. कळत नाही तुम्हाला जन्म मरण नाही नसं वाटतं व्याघात नाही ते काय आहे. कुठला सिद्धांत पण कळतच न कळणं वाटतं ना. मूर्खपणा असून मी पंडित म्हणणं म्हणजे काय. तसं आत्मा असंग मानायचा, त्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार मानायचा असंगता व्याघात दोष आहे. भेद रहित आहे त्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार आहे मानणं व्याघात दोष आहे. आणि ज्याच्या ठिकाणी हा चालेल दुसरा पक्ष काय ते कारण तिस भेद के आश्रय आत्मा को भेद रहित भी कहता है, फिर तिस विषय भेद वर्तता है ऐसे भी कहता है.
यारे मेरा पिता बाल ब्रह्मचारी है, आलं का तेच? इस वाक्य की न्यायी यह तेरा वचन व्याघात दोषयुक्त होवेगा. आलं का नाही तेच? किती उचलून फेकलं. भेद रहित आहे, असंग आहे, त्याच्या ठिकाणी भेदाचा व्यवहार मानणं व्याघात आहे. त्याला दर्शन कसं दिलं? माझा बाप बाल ब्रह्मचारी. आणि हीच बोंब आहे परमार्थात. कळलं तर हो. सांगू तुला चरण सांगू गुरुजींचं, आबांचं, तुकोबाराचं. आम्ही दास्य करू अनेक मागो खाव्या, झीक जिने झाली माझी पंडित आहे. मी जर बोलतो तुझा दास आहे, अनेक भीक मागतो, ही व्याघात आहे. काय कुठेही हरिभक्त परायण देतो, पण बघ काय ते तुझे दास्य करू अनेक मागो खावाया, झीक जिने झाले माझे पंडितराया. तुकोबाराव देवा तुझा दास मी म्हणतो आणि भीक मागतो पोटा का धिक्कार असं माझ्या वेळाचे वेळेला. आणि ही त्यानेच म्हणावं आपल्याकरता ते दाखवावं. पण हे आम्ही चरण घेतो, पण ह्या चरणाचं उलट वागतो म्हणजे व्याघात दोष. तसंच आहे सगळं. गंमत आहे का? सांगू आणखी याच्या पुढे थोडं. सूक्ष्म देहाचे आणि स्थूल देहाचे व्यवहार सगळं माझं वाटतं ही व्याघात आहे. तुझा याचा संबंधच नाही. मग हे दोन देहाचा व्यवहार भेदत आहे का भेदत आहे? भेदत आहे. आत्म्यात आहे का? मग माझं वाटतं की नाही? मग तू आत्मा आहेस का देह आहेस? मग आत्माकडे व्यवहार कोणाचा? पण माझं वाटतं की नाही? ही व्याघात आहे. तुझ्यावर नसून तुझ्या ठिकाणी कोणते ते स्वभाव धनंजय आहे. कोणीच नाही क्रिया. अर्जुना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीच क्रिया नाही. चला. और जो भेद सहित आत्मा विषय आत्मा का भेद वर्तता है, यह द्वितीय पक्ष कहे तो जिस भेद करी सहित आत्मा है, उस भेद और यह भेद क्या परस्पर एक है किंवा दो है? आता आत्मा भेद असा आहे असं जर म्हणलं, आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे असं जर म्हणलं, तर तो आत्मा एक आहे का अनेक आहेत? आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी भेद एक आहे का अनेक भेद आहेत? आत्मा भेद असं जर मानलं तर, जसं भेद रहित आत्मा त्याच खंडन केलं, पण आत्म्याच्या ठिकाणी भेद जर मानला तर तो आत्मा ज्या भेदाचा आश्रय आहे ते भेद आत्म्याच्या ठिकाणी एक आहेत का अनेक आहेत? लक्षात आलं का नाही? हां चला. जो एक ही कहे तो आप ही करी सहित आत्मा विषय आप ही के वर्तन ते आत्माश्रय दोष होवेगा. मग आप जर एकच भेद मानला, दुसरा भेद जर नाही मानला तर त्याच्या ठिकाणी आत्माश्रय दोष होतो. आत्माश्रय म्हणजे त्याच्या आपल्या जवळच आपण आपलं काम करणं, आपल्या खांद्यावर आपणच चढणं, तर आत्माश्रय दोष म्हणावं. एकच भेद आहे आणि तो भेद आत्म्याच्या आश्रित आहे, तो आत्म्याचा आहे आणि तो भेदाचा व्यवहार होतो असं जर म्हणलं तर आत्माश्रय दोष होतो. जो जिस भेद करी सहित आत्मा है, सो आत्मा का विशेषण रूप भेद ये दोनों परस्पर भिन्न है. आत्म्याच्या ठिकाणी भेद जर म्हणलं विशेषतः तर दोन विरोधात होते, दोन्ही विरोध होते. ऐसे कहे तो तिस आत्मा के विशेषण रूप भेद को भी भेद रहित आत्मा विषय तो रहना संभव नहीं. आणि जर आत्म्याचा भेद विशेषण मानलं तर आत्म्याच्या ठिकाणी भेद राहणं संभव होत नाही. का त्या ठिकाणी भेद कसला? किंतु भेद सहित आत्मा विषय रहना कहा चाहिए. किंतु भेद सहित आत्मा विषय रहना कहा चाहिए. भेद सहित आत्मा विषय रहना विषय राहणार कहा चाहिए. कुठे सांगायचा? आत्म्याच्या ठिकाणी भेद कुठे आहे हे सांगा. याते
आत्मा विषय प्रथम भेद की स्थिति अर्थ द्वितीय भेद को विशेषण कहे और फिर द्वितीय भेद की स्थिति अर्थ प्रथम भेद को विशेषण कहे तो परस्पर की स्थिति अर्थ परस्पर की अपेक्षा होने ते अन्योन्याश्रय दोष होगा. पहिला भेद दुसऱ्या भेदाला आश्रय, दुसरा भेद पहिल्या भेदाला आश्रय, असे जर संगती लावली तर अन्योन्याश्रय दोष येतो. परस्पराला दोन्ही भेद परस्पराला आश्रय आहेत तर त्याला आत्माश्रय दोष म्हणावं. कोणता दोष? आत्माश्रय. जसं समजा ही दोन हात आहेत, आता ही दोन्ही परस्पराला साजे करीत असतात तर आत्माश्रय दोष होणार. तसं आत्म्याच्या ठिकाणी दोन भेद आहे, पहिला भेद दुसऱ्या भेदाला आश्रय आणि दुसरा भेद पहिल्या भेदाला आश्रय, असं जर म्हणलं तर आत्माश्रय दोष येतो. अन्योन्याश्रय हा, अन्योन्य चुकलं माझं बोलणं, अन्योन्याश्रय दोष येतो. और जो आत्मा विषय द्वितीय भेद की स्थिति अर्थ ताके आश्रय आत्मा को भेद सहित करने को ताका विशेषण तृतीय भेद माने तो तिस तृतीय भेद की स्थिति अर्थ भी पूर्व की न्यायी आत्मा को भेद सहित किया चाहिए. मग पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, जर आत्मा आश्रय असं म्हणलं, आत्म्याचा आश्रय हे भेद, तर हे चक्र का दोष येतो. जो तिस तृतीय भेद की स्थिति अर्थ ताके आश्रय आत्मा का विशेषण प्रथम भेद कहे तो प्रथम भेद को द्वितीय की और द्वितीय को तृतीय की फिर तृतीय को प्रथम भेद की अपेक्षा के होने ते चक्र की न्यायी भ्रमण रूप चक्रिका दोष होवेगा. मग चक्रिका दोष पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला पण पहिल्याला हे अशी चक्रिका दोष येणार. और मग आत्मा ठिकाणी चक्रिका दोष येईल ना. आणि और जो तृतीय भेद की स्थिति अर्थ भेद के आश्रय आत्मा को भेद सहित करने को ताका विशेषण रूप अन्य चतुर्थ भेद कहे फिर चतुर्थ भेद की स्थिति अर्थ पंचम भेद कहे तो प्रमाण रहित भेद की धारण रूप अनावस्था दोष होवेगा. त्याला काही प्रमाण नसल्यामुळे पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसऱ्या, तिसऱ्याला चौथ्याला पाचवा असे जर भेदाची मालिका लावली एकमेकाला आश्रयाला तर अनावस्था, म्हणजे अनावस्था म्हणजे त्याची संगतीच नाही. म्हणून आत्मा ही सगळं वेगळं आहे, आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही, आत्मा भेद रहित आहे. आत्मा भेद सहित मानू नको ह्या विषयावर चिंतन चाललं, दुसऱ्या पक्षाचं खंडन. याते आत्मा का परस्पर भेद असंगत है यह भेद बाधक युक्ति नैयायिक आदि सर्व भेदवादी करी सम्मत भेद की खंडक है. म्हणून अनेक आत्मवादी अनेक भेदवादी त्यांचं खंडन आहे. आत्मा भेद सहित म्हणणं ही तर अंधळचा बाध आहे. मग ते आत्माचा भेद सहित म्हणलं तर एक आत्माश्रय दोष येईल, नाहीतर एक अन्योन्याश्रय येईल, नाहीतर एक चक्रिका येईल, तर त्याला अवस्था दोष येईल. वाढत गेलं तर मग आत्मा भेद सहित आहे का आत्मा भेद रहित आहे? आत्म्याच्या ठिकाणी भेद आहे का भेद रहित आत्मा आहे? भेद रहित. मग भेद रहित म्हटल्यानंतर त्याच्या भेदाचा व्यवहार म्हणलं तर कोणतं येईल? आत्माश्रय दोष येईल. म्हणजे माझा बाप ब्रह्मचर्य नाही, भेद रहित आहे नाही, भेद सहित म्हणलं, भेद सहित म्हणलं तर आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिका, अनावस्था असे दोष येतील. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी भेद हे नाहीच. पूर्व पक्ष तैसे न्यायमत में भी आत्मा का भेद असंगत है. आता ही दुसरं मत आलं. त्यांच्या मत दृष्टीनं आत्म्याच्या ठिकाणी भेद मानणं हे सुद्धा त्यांचं मत असंगत आहे असे वेदांत म्हणतात. आता विषय ही याच्यापेक्षा क्लिष्ट निघणार आहे. तो चला शिरणी वाचा ना, वाचलं ना, पुढे वाचा एखादा प्यारा. काही ते कारण यह न्याय का सिद्धांत है, न्यायाचा असा सिद्धांत आहे, असं मत आहे. सुख दुःख ज्ञान इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म ज्ञान के संस्कार संख्या परिमाण पृथकत्व संयोग और विभाग ये चतुर्दश गुण जीवरूप आत्मा विषय है. आता ही 14 गुण आहेत ना, ही 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. संख्या परिमाण पृथकत्व
संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा और प्रयत्न, ये अष्टगुण ईश्वर में है. आता ही जे आता 8 गुण आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी आहेत. कोणते कोणते? संख्या. हा? संख्या, संख्या म्हणजे 1 2 3 अशी संख्या. परिमाण, परिणाम त्याचं रूप, परिमाण, परिमाण बारीक, परिमाण, पृथकत्व, वेगळेपणा, संयोग, संबंध, विभाग, म्हणजे त्याचे विभाग केलेले वेगळे वेगळे. ज्ञान, ज्ञान म्हणजे त्याचे ज्ञान ते वेगळे करायचे जे ज्ञान, इच्छा ते इच्छा त्या ठिकाणी संकल्प और प्रयत्न. आणि प्रयत्न हे सगळे 8 धर्म ईश्वराचे आहेत. हा. इतना भेद है. ईश्वर के ज्ञान, इच्छा और प्रयत्न नित्य है. आता त्याच्याच ठिकाणी पण ईश्वराच्या ठिकाणी ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न हे ईश्वराच्या ठिकाणी नित्यच आहेत. और जीव के तीनों अनित्य है. आणि जीवाच्या ठिकाणी प्रयत्न, इच्छा आणि काय ज्ञान, ज्ञान हे तिन्ही जीवाच्या ठिकाणी अनित्य आहेत, नित्य नाहीत. ईश्वर व्यापक है और नित्य है. ईश्वर व्यापक आणि नित्य आहे त्याच्यामध्ये. जीव नाना है और संपूर्ण व्यापक है. जीव नाना असून तो व्यापक आहेत. नाना जीव आहेत आणि व्यापक आहेत. नित्य है आणि ते नाना जीव असणार ते नित्य आहेत. और जीव का ज्ञान अनित्य है. आणि जीव नित्य आहेत पण त्याचं ज्ञान मात्र नित्य नाही, अनित्य आहे जीवाचं ज्ञान. अनित्य. याते जब ज्ञान गुण होवे तब तो जीव चेतन है और ज्ञान गुण का नाश होवे तब जड़ रूप है. ज्यावेळेस जीवाला ज्ञान होते त्यावेळेस तो जीव चेतन आहे, ज्यावेळेस जीवाला ज्ञान नाही त्यावेळेस तो जड आहे. म्हणून जीवाचं ज्ञान अनित्य आहे. ईश्वर जीव की न्यायी आकाश, काल, दिशा और मन नित्य है. आता ईश्वराच्या नियमाप्रमाणे ईश्वराची इच्छा गुण आहे त्याप्रमाणे आकाश, देश आणि काल ही नित्य आहेत. आकाश, काल, दिशा आणि दिशा और ही मन आणि मन ही नित्य आहेत. आता हे पहा 10 दिशा कुठे नाहीसं कसं होतं, भूत भविष्यवर्तमान काळ कुठे नाहीसं होतो, आणि आकाश आणि मन हे नित्यच आहेत. यांचं मत आहे ना, हे नाही एकच वेदांतच नाही हे. नाही कोण आहेत, हे गोदावरी आणलेले गौतम ऋषी, हे मोठेच भानगड आहे. और पृथ्वी, जल, तेज, वायु के परमाणु नित्य है. आणि वायूचे जे सूक्ष्म कण आहेत ते नित्य आहेत. परमाणु बारीक कण, ते धरकोमध्ये कण नसतात का, त्याला कण म्हणायचे, त्याला परमाणु म्हणायचे. ते नित्य आहेत. कोणाचे? वायूचे, पंचमहाभूतांचे. ते पंचमहाभूत आले त्यात. पंचमहाभूताचे जेवढे कण आहेत, अणु आहेत, ते कसे आहेत? नित्य आहेत. जो झरोखे में सूक्ष्म रज प्रतीत होवे है ताके छठे भाग का नाम परमाणु है. आता खिडकीमध्ये बारीक कण दिसतात, त्याचा 6वा हिस्सा भाग ते काय आहे? परमाणु. आणि परमाणु जगाचं कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो परमाणु आत्मा की न्यायी नित्य है. म्हणून जसं आत्मा नित्य आहे तसं ते परमाणु सुद्धा त्यांचे कसे नित्य आहेत. और भी जाति से आदि लेके कितने पदार्थ न्याय मत में नित्य है. आणि त्या पदार्थाचे जे जात आहे, त्याचे गुण आहेत, त्याचे धर्म हे सुद्धा त्यांच्या मताने काही नित्यच आहेत. अनेक लय जाती. आता पदार्थाची जात, गोत्व ही पशुची जात आहे, मनुष्यत्व ही जात आहे, मग ही नित्य आहे. असे अनेक पदार्थ. वेद विरुद्ध सिद्धांत का बहुत लिखने का जिज्ञासु को उपयोग नहीं. आता याचा विस्तार आम्हाला खूप माहित आहे, पण वेदाच्या विरुद्ध जे काही विस्तार असतो त्याचा विस्तार करणं बरोबर नाही, आणि मुमुक्षुकात त्याचा उपयोग पण नाही. मैं मनुष्य हूँ, ब्राह्मण हूँ, ऐसी जो देह विषय आत्मभ्रांति तासे रागद्वेष होवे है, ता रागद्वेष ते धर्म अधर्म के निमित्त प्रवृत्त होवे है. तिनते शरीर के संबंध द्वारा सुख दुख होवे है.
इस रीति से न्याय मत में आत्मा को संसार का हेतु भ्रांति ज्ञान है. मग एकदा मी मनुष्य म्हणलं, मनुष्य म्हणलं की मी ब्राह्मण, जाती, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल हे सगळं आत्म्याच्या वाटते, त्याला ती त्याची भ्रांती आहे. त्याला हे देहाचे धर्म आहेत असं त्याला माहीत नसल्यामुळे त्याने भ्रांतीने आत्म्याचं म्हणतो, कोण नाही आहे. सो भ्रांति ज्ञान तत्वज्ञान से दूरी होवे है. आणि ती भ्रांती ज्ञान निवृत्त कसे होईल? तत्वज्ञानाने. देहादिक संपूर्ण पदार्थों से आत्मा भिन्न है या निश्चय का नाम तत्वज्ञान है. देहादिकून आत्मा वेगळा आहे असा ज्याचा निश्चय, त्या निश्चयाला तत्वज्ञान म्हणायचं. म्हणून काय सांगता येतं पण उपयोग होत नाही. आत्मा म्हणून माऊली म्हणते, आत्मा आत्म्याच्या ठाई देहाचा धर्म देही पाहिजे, आयशे ते जाण्याची आणहात. अर्जुना, आत्म्याचं स्वरूप आत्म्याच्या ठिकाण पाहणारे, देहादिक धर्माचे देहाच्या ठिकाण पाहणारे असे समजणारे थोडे आहेत. सांगणारे पुष्कळ, जाणणारे कमी आहेत. जाणणारे गुरुजीसारखे, दादासारखे, दक्षिणामूर्तीसारखे असं किती सांगावं इतके थोडे. म्हणून क्षत्र जाणताचे ज्ञानी एका जणात नाही बोला. क्षेत्राला ज्ञानी जाणतात म्हणजे ज्यांना दोन पदार्थाचा विवेक आहे. अनात्म जगत मिथ्या आहे, आत्मा सच्चिदानंद आहे असा ज्याच्या बुद्धीचं नसेल त्याला तत्वज्ञान होणार. आणि हे तत्वज्ञान भ्रांती निवृत्त करत आहे. ठेव आता हेडून होत टिपया त्याचा भिन्न शब्दावर राहू द्या करतो. खूप चिंतनीय विषय आहे हे लक्षात ठेवतात. आणि ही शास्त्राचं चुक्या म्हणजे आपल्या बुद्धीचे सूक्ष्मच आहे. एवढे मोठ्याचे चुक्या करणं बुद्धीचं सत्वशील खूप आहे. शास्त्रापैकी वेदांत शास्त्र फलदायी आहे. बाकीचे सार ग्रहातून काही घेता येतील पण सिद्धांताला कमी आहेत. नाना माणूस जड मानायचं, नाना माणूस चीज मानायचं आणि हे सगळे धर्म आत्म्याचं म्हणायचं. विचार आहे का? विचार आहे, अविचार आहे कोणाचा? हे नैयिक, सांख्य, कपिल आणि गौतमाचा. कपिल ऋषी फार मोठे अधिकारी, गौतम ऋषी फार अधिकारी, त्यांचेही बोंब. मग तुम्ही कुठे आलात तरी त्याला गुरुजींचं एक दर्शन द्यावा. कोणतं दर्शन? जिथं 7 हत्तीची किंवा 18 हत्तीची बुडवलेला पत्ता नाही, तर ते चिलट बुडवले कुठं बसवले? हे तर ठेकले का क्रांतदर्शी. अरे हे तर मोठमोठ्याने हात टेकलेत. म्हणून ते लोक म्हणतात का हे वेदांताचं लय अवघड आहे म्हणून निघून जातो. पण हे सहगतीने हा सिद्धांत आहे. आता त्याला एक दिवशी उभंच वाटलं, नारायण सगळे लिहिलं पण अमृतानुभव काही लिहि ना असं म्हणायचं. पण जाऊ काय करतात आपल्याला, अमृतानुभवचा विस्तार करणं थोडाफार.